बापू नगरपालिकेच्या विजयानंतर आता पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील आमदार अभिजित पाटील बालके एकत्र आल्यामुळे मोठा विजय संपादन केला आहे. तुमच्या याच मनसेच्या कार्यालयात या आघाडीची युतीची भाषणे झाली, दोन नेते एकत्र आले, काय सांगाल यावर? नाही, सगळ्यात महत्त्वाचं की पंढरपूर शहराचा आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजेत, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी काम करतो आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की संपूर्ण विठ्ठल परिवार त्या ठिकाणी एकत्र करण्याला यश आलं आणि संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र झाल्यामुळं या ठिकाणची नगरपालिकेची निवडणूक आम्ही ताकदीने लढली आणि जिंकलो. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताच्या फरकाने आपल्या आघाडीचे नगराध्यक्ष देखील त्या ठिकाणी निवडून आले आणि आता त्या पद्धतीनं कामकाज देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आणि लगेच ताबडतोब त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली. नगरपालिकेची सत्ता गेले 30-35 वर्ष झालं आपल्या ताब्यात नव्हती. पंढरपूरच्या जनतेनं सगळेजणच एकत्र आल्यामुळं मम्मी असेल, काका असतील, अनिलदादा सावंत असतील, आमचे सगळेच लोक, संजय बनपट्टे, किरण गाडगे असतील, आम्ही सगळ्याच लोकांनी परिवार म्हणून, मग भगीरथदादा बालके असतील, अभिदाबा पाटील असतील, या सगळ्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्र करून परिवार म्हणून सगळ्या लोकांना, वसंतनाना देशमुख असतील, पुन्हा सगळ्याच लोकांना आम्ही एकत्र करून परिवार म्हणून ही निवडणूक लढवलो आणि नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही जिंकली. आणि त्याच धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्रीकरण केलं आणि त्या एकीचं बळ काय असतं ते तुम्हाला लक्षात आलं. कारण या जिल्हा परिषद गटामध्ये 7 पैकी 5 जागा या आपल्या निवडून आल्या आणि त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये देखील समसमान असं 16 पैकी 8 आपल्या निवडून आल्या, समसमान असं संख्याबळ झालं. म्हणजे जो करिश्मा 20-25 वर्षात होऊ शकला नाही तो करिश्मा आत्ता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो करून दाखवला आणि पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेने देखील विश्वास ठेवला आहे. त्यामुळं परिवार हा एकत्र आल्यामुळं काय होऊ शकतं हे आता सगळ्या नेत्यांनाही आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी कळलेलं आहे. कल्याणराव काळे, गणेश पाटील यांनी भूमिका बदलली, परिवारातीलच नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होतं. आता त्यांच्या या झालेल्या पराभवानंतर तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? नाही, परिवार म्हणून सगळेजण या ठिकाणी एकत्र आले पाहिजेत, कारण सगळ्यांचे विचार त्या ठिकाणी जुळत होते, सगळ्यांची विचारसरणी एक होती. परंतु आता ज्याच्या त्याच्या शेवटी राजकारणाने ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. त्यांना वाटलं असेल की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होईल राजकीय हे, परंतु त्याचं तसं दिसलं नाही. कारण लोकांनी ते स्वीकारलं नाही, कारण लोकांनी परिवाराला स्वीकारलं, परिवाराच्या विरोधात जाणाऱ्यांना त्या ठिकाणी लोकांनी स्वीकारलं नाही. त्यामुळं अजून देखील वेळ गेलेली नाही. सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, एकत्र काम करावं, परिवार म्हणून या तालुक्याचा, या शहराचा सगळ्यांनी विकासाला हातभार लावावा आणि जनतेला न्याय द्यावा, हीच आमची कायमची भूमिका आहे. तुमचे मित्र अभिजित पाटील यांना तुम्ही सांगता का सगळ्यांना बरोबर घेण्याकरता? कारण त्यांचं फारसे उत्सुक नसत ते लोकांना बरोबर. नाही, त्यांची कायम आमदार अभिजित पाटील साहेबांची देखील कायम भूमिका सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचीच आहे आणि त्यांची जर ती भूमिका नसली असती तर आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीला हे यश आलंच नसतं. त्यामुळे त्यांची देखील भूमिका सर्वांना घेऊन जायची आमची कायम चर्चा होत असते आणि मला असं कधीही दिसलं नाही की कुणाला सोडून निवडणूक लढवायची. ते विठ्ठल परिवारातल्या सर्व लोकांना घेऊनच ते कायम काम करत आले आणि यापुढे काम करत राहतील याची मला खात्री आहे. बापू, पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विजय संपादन केला, नगराध्यक्षपदाचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला, परंतु त्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीत थोडं असंवाद, विसंवाद आहे असं एक चित्र निर्माण झालं होतं की आता या निमित्ताने दूध होणार आहे. नाही, निश्चितपणे असा विसंवाद असं काहीच नाही. रोजच आमचा संवाद असतो. आमचे सर्व 11 नगरसेवक असतील, आमचे नगराध्यक्ष असतील, आम्ही कायम भेटत असतो, कायम चर्चा होते. आणि काय झालं होतं की नगरपालिकेची निवडणूक झाली की 4-8 दिवस सत्कारण या सगळ्या विषयात गेले आणि लगेच ताबडतोब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली आणि त्या निवडणूक काल झाली. त्यामुळं सगळेच आम्ही त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं काम करत होतो, त्यात सगळेजण व्यस्त होतो. आता उद्यापासून निश्चितपणे सगळ्या कामाला सुरुवात होईल आणि आमच्या तरी देखील या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून देखील आमच्या 3-4 वेळा बैठका झाल्या. गटनेत्यांच्या घरी बैठका होत असतात, माझ्या कार्यालयात होत असतात,
संजय बनपट्टींच्या कार्यालयात त्या ठिकाणी बैठका होत असतात आणि आमचं सगळं कायम आम्ही मिळून या ठिकाणी चर्चा करूनच सगळ्या गोष्टी करत असतो. पंढरपूरकरांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे, निश्चितपणे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही त्या पूर्ण करणार आहोत आणि जोरात ताकदीनं आता कामाला लागणार आहोत. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक वेळी थोडं स्थित्यंतर घडतं. एक गट बाजूला जातो, नवीन गट निर्माण होतो. आता आपले पर्व सुरू झाल्याचं दिसतंय. त्याच्यामध्ये प्रशांत परिचारकांचं नेतृत्व हा शहर आणि तालुका नाकारतं असं दिसतंय तुम्हाला? नाही, मी असं कुणाचं नेतृत्व नाकारतं किंवा स्वीकारतं असं म्हणणार नाही, परंतु जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आहे. जनतेने विठ्ठल परिवाराला स्वीकारलं आणि ह्या निवडणुकीतनं ते जनतेने दाखवून दिलं आहे. कारण विठ्ठल परिवाराने 7 जागा लढवल्या, त्यापैकी 5 जागा जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या आणि पंचायत समितीचं तर संख्याबळ समसमान झालेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसतंय की आमदार अभिजित पाटील असतील, विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा बालके असतील आणि आम्ही सगळेजण, मी असेल, आमचे अनिलदादा सावंत असतील, नागेश काका असतील, आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी एकत्र काम केलं आहे आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलं आहे. अजितदादांच्या बहुमताचा हा विजय आहे असं ट्रोल केलं जातं. नाही, ठीक आहे. नाही, कसं आहे की शेवटी आमची जी विठ्ठल परिवार आहे, आमची आघाडी आहे, ही सर्वपक्षीय अशी आघाडी आहे. आमच्या या परिवारामध्ये विचारसरणी आमची सगळ्यांची सारखी आहे, परंतु वेगवेगळ्या पक्षातली सर्वपक्षीय लोक आमच्या आघाडीत आहेत. निश्चितपणे या ठिकाणी जे काही यश मिळालं ते या सर्वच लोकांचं श्रेय आहे. जिल्ह्यामध्ये भाजप आघाडीवर सगळीकडे, मात्र पंढरपूर भागामध्ये ते पिछाडीवर गेले. अशा परिस्थितीत विरोधात काम करण्यापेक्षा तुम्ही सत्तेशी निगडीत म्हणजे हे पालकमंत्री असतील किंवा सत्तेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करताय का? नाही, बघा, जनतेने या ठिकाणी आम्हाला स्पष्ट असं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट असं पंढरपूरच्या जिल्हा परिषद गटांमध्ये तर स्पष्ट बहुमत दिलं आहे. पंचायत समितीमध्ये समसमान संख्याबळ दिली आहे. पालकमंत्री साहेब असतील किंवा सरकार असतील, त्यांनी पालकत्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी कोण कुठल्या पार्टीचं निवडून आला आहे किंवा कोणाची सत्ता आली याच्यापेक्षा जे राज्य शासनामध्ये बसलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा कसलाही दुजाभाव न करता त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. कारण शेवटी हे सगळं जनतेसाठीच चाललेलं आहे, इथं काय वैयक्तिक कुणाचं काय नाही. त्यामुळे सरकारने देखील या ठिकाणी, जरी आम्ही विरोधी आघाडीतून सगळेजण निवडून आलो असलो तरी सरकारने देखील पालकत्वाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, असं सरकारला आमची विनंती.